दी यशवंत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड फलटण या बँकेच्या वतीनं कराडच्या प्रतिसंगमावरील कृष्णामाई घाट येथे यशवंत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। धर्म या विषयावर सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार हरिभक्त पारायण सुप्रियाताई साठे यांनी मार्गदर्शन केले। या महोत्सवाला आमदार मनोजदादा घोरपडे व मान्यवरांनी भेट देऊन भाविकांशी संवाद साधला। तसेच यावेळी यशवंत बँकेचे चेअरमन महेशबाबा जाधव, संचालक ॲडव्होकेट विशाल सेजवल, महिला पदाधिकारी, भाविक तसेच बँकेचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले, साहेबांच्या अतिशय पुनीत अशा या भूमीमध्ये त्यांच्या स्मारकाच्या जवळ या ठिकाणी अखंड 14 वर्ष त्या ठिकाणी हा यशवंत महोत्सव हा कार्यक्रम आपण अखंडपणे करत आलेला आहात। खरं तर प्रत्येक गोष्टीमध्ये संस्था असू देत, व्यक्ती असू देत, जीवनामध्ये चढ-उतार हे असतातच, परंतु प्रत्येक येणाऱ्या संकटाला तेवढ्याच ताकदीनं धीरोदत्तपणे या ठिकाणी सामोरं जाणं आणि त्यामधून असं जगात कुठलीही गोष्ट नाही की ती अशक्य आहे। प्रयत्न करणं हे अतिशय गरजेचं आणि योग्य दिशेनं प्रयत्न खऱ्या अर्थानं आज ह्या यशवंत महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आता या बँकेचे चेअरमन आदरणीय महेश बाबांनी जे आत्मविश्वासानं सांगितलं की 100% आम्ही ही बँक यातून बाहेर काढतोय अडचणीतून। त्यामागे त्यांच्याबरोबर असणारं सर्व संचालक मंडळ असेल, या ठिकाणी हा महोत्सव 3 दिवस चालू असतो आणि यामध्ये हरिभक्त पारायण आणि महाराष्ट्रामध्ये अतिशय वारकरी संप्रदायामध्ये आदराचं असं नाव सुप्रियाताई साठे यांच्या माध्यमातून देव, देश आणि धर्म या 3 विषयावर या ठिकाणी अतिशय सुश्राव्य अशा पद्धतीचं 3 दिवस प्रबोधन या ठिकाणी कराड नगरीमध्ये या कृष्णा कोयनेच्या पवित्र संगमावर या ठिकाणी संपन्न होतंय आणि त्या माध्यमातनं बरंचसं काही घेण्यासारखं आहे। जसं बाबांनी सांगितलं की कालच्या त्यांच्या प्रवचनामध्ये या ठिकाणी 100 युवक जर ठरवलं त्यांनी तर अख्खा देश सुधारू शकतो। त्यामुळं या ठिकाणी आपली बँक सुधारण्यासाठी 100 माणसं या ठिकाणी ताकदीनं प्रयत्न करणारे या ठिकाणी आहेत आणि आपल्या सगळ्यांचंच गुडविल आहे या ठिकाणी आणि हेतू स्वच्छ असला तर त्या ठिकाणी 100% सगळ्या बाजूनं मदत होत असते। योगायोगानं आता मी आमदार झालो त्याच्या अगोदरपासून या बँकेचे एक वेगळे ऋणानुबंध या ठिकाणी असल्यामुळं खरं तर बाबा असतील त्यांच्या स्टाफनं सांगितलं तर आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला तर हजर असतोच, तर त्या ठिकाणी एखादा फोन करायचा आहे, एखाद्या ठिकाणी जायचं आहे, त्या ठिकाणी आपल्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही कधीही रात्रंदिवस इथून पुढच्या काळामध्ये आपल्या पाठीशी कायम राहणार आहे। आणि शेवटी या बँकेला यशवंतरावजी चव्हाण साहेबांचं नाव आहे आणि त्यामुळे सगळ्यांची जबाबदारी जास्त वाढते आणि त्यातून सगळ्या ठेवीदारांची या ठिकाणी एक रुपया देण्यासाठी आणि त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी जे कर्जदार आहेत त्यांनी सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये मदत करणं हे फार गरजेचं आहे। कारण बऱ्याच वेळा असं असतं की एखादी बँक बुडली तर आपल्याला 4-5 वर्ष टेन्शन नाही, पण तसं होत नसतं। शेवटी व्याजासह सगळं वसूलही होतच असतं। ही भूमिका बदलणं हे फार गरजेचं आहे आणि थोडंसं आता ठेवीदारांनी पण आजपर्यंत संयम दाखवला आहे। काही काळ हा संयम जर दाखवला तर 100% ही बँक व्यवस्थितरित्या या ठिकाणी या अडचणीतून आज सुद्धा बऱ्यापैकी असं म्हणा की 99% निघालेलीच आहे। 1% विषय तो 100% सगळ्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी होऊन जाईल। त्यामध्ये आज सगळ्यांचीच भूमिका अतिशय चांगली आहे। परवाच आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा भेटून सांगितलं की बाबा अशी बँकेची परिस्थिती आहे, आम्ही आता चांगल्या पोझिशनला येतोय, आम्हाला कसली तुमच्याकडनं वैयक्तिक मदत नको, प्रशासकीय मदत फक्त पाहिजे आणि त्याचा रिझल्ट या ठिकाणी 2 दिवसामध्येच आला। RBI असेल, बाकीची सगळी मंडळी या ठिकाणी त्यांनी म्हणून सांगितलं की आपल्याला ही या ठिकाणी या बँकेला आम्हाला बाहेर काढायची आहे आणि त्यासाठी लागणारी आम्ही सगळी मदत करणार आहोत। त्यामुळं आणि आज आपण या ठिकाणी ज्या
वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सुद्धा सेवा चालली. कुठं नाही कुठं आपल्याला विठ्ठल रुक्माई या ठिकाणी उभी राहणार का, तर 100% राहणार आहे आणि ती राहील अशी खात्री या ठिकाणी आपल्याला देतो. आणि ह्या महोत्सवाला हार्दिक अशा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर कार्यक्रम घेऊया आणि लोकांना खरी परिस्थिती सांगूया म्हणून पहिल्या दिवशी मी बँक का अडचणीत आली हे थोडक्यात सांगितलं होतं. आणि आमचा सर्व स्टाफ आणि सर्व संचालक अगदी मनापासून निस्वार्थपणे धडपडतायत की बँक वाचली पाहिजे आणि त्यात आपलं पण सहकार्य आहे, असंख्य लोकांचं सहकार्य आहे. आणि ही बँक 100% वाचणारी मी पहिल्या दिवशीच लोकांना खात्री दिलेली आहे. कुणाचाही 1 रुपया बुडणार नाही आणि कुठल्याही कर्जदाराकडे कोणी असला तरी त्याच्याकडे 1 रुपयाही शिल्लक ठेवणार नाही, वसूल करणार, अशी मी संचालक मंडळाच्या वतीनं त्यांच्या सहकार्यानं आणि सर्व स्टाफच्या सहकार्यानं लोकांना खात्री दिलेली आहे. आणि कालचं कीर्तन ऐकताना ताई तुमचं एक उदाहरण मला आज आठवतंय की 100 आपल्या देशातील 100 युवक निस्वार्थपणे जर एकत्र येऊन काम करायला लागले तर देशाचं सुद्धा कल्याण होतं. मग आपण त्याच उद्देशानं फक्त आपण एक छोटीशी बँक आहे आपली ती वाचवण्यासाठी आपला 50-1 स्टाफ संचालक 50-60 आहेतच, त्यातच अजून एक काही चांगली लोक बरोबर घेतली आणि 100 लोकांनी इथून पुढे फक्त 100 दिवस बँकेसाठी काम करूया. आपली बँक अतिशय प्रगतीपथावर जाईल. म्हणजे कीर्तन ऐकण्यानं काय फायदा होतो हा काल फक्त त्यांनी सांगितलं होतं की नुसतं ऐकू नका, आचरणात पण आणा. तर ताई आम्ही सर्वांच्या वतीनं एक शब्द देतो की तुमच्या मार्गदर्शनामुळे ही बँक थोड्या दिवसातच पूर्ववत चालेल एवढंच मी बोलतो. आणि दादांचं आम्हाला कायम सहकार्य असतंय. बँकेच्या कुठल्याही गोष्टीत काही सांगितलं दादा अमुक अधिकाऱ्यांना फोन करायचा, दादा लगेच फोन करतात आणि फोन करतात. म्हणजे आजी 1 मिनिट सुद्धा वेळ लावत नाही. किती वाजता पण फोन करा, दादा असा जहाज ताबा जप्ती आहे, सर्कल येत नाही, तहसीलदारांना सांगायचं आहे. दादा म्हणतात 2 मिनिटं फोन करतात, माघारी लगेच फोन करतात, जावा तुम्ही. त्यामुळं आपल्याला सगळ्यांचं सहकार्य लाभणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला आश्वासित करू शकतो की बिनधास्तपणे सगळ्यांनी काम करा. ठेवीदारांना दादा आता आम्हाला सहकार खात्यानं पण आयुक्तांनी मिटिंग घेतली, RBIनं मिटिंग घेतल्या, नवीन ठेवी गोळा करा. सगळ्या अधिकाऱ्यांनी खात्री दिली की काही जरी झालं, काही लोकांची इच्छा होती ही बँक बंद पडावी, परंतु सर्व अधिकारी वरपासून खालपर्यंत सहकार्य करायला लागलेले आहेत आणि आपण वाटेल ते करून ही बँक वाचवू म्हणजे. आणि बऱ्यापैकी त्या दृष्टीनं वाटचाल झालेली सुद्धा आहे. त्यामुळं माझी पुन्हा एकदा विनंती, दादा विधानसभेला कराड उत्तर मतदारसंघातून आमच्या निवडून आले त्याबद्दल बँकेच्या वतीनं सर्व संचालक सभासदांच्या वतीनं मी दादांचं अभिनंदन करतो. आणि दादांचं इथून पुढे सहकार्य आपल्याला प्रत्येक गोष्टीत लाभेल अशी आशा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.